नमस्कार मंडळी. चला तर तुम्हीही अंडा करीचे तेच प्रकार खाऊन कंटाळला असाल तर नवीन आणि अतिशय चविष्ट शेजारी पाजारी सुद्धा तुमच्या सुगरणपणावरती जळतील इतकी चविष्ट ही भाजी तयार होते. आणि चविष्ट भाजी तयार होण्यासाठी बनवलेलं आहे एक सिक्रेट वाटण. त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रेसिपी जरी आवडली तर तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑन करायला विसरू नका, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे ठेवलेला आहे पॅन. आता पॅनमध्ये आपल्याला सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीला घालून घेतलं सुकं खोबरं. तर इथे ना कट करून घेतले. तुम्ही अगदी किसून सुद्धा खोबरं भाजून घेऊ शकता. आता खोबऱ्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि खोबरं भाजून घ्यायचं. हो थांबा, इथे खोबरं भाजत असतानाच तुम्ही नका म्हणू की अरे ही मसाले भाजून घेते. नाही, आज आपण एक वेगळ्या आणि सिक्रेट पद्धतीचं वाटण तयार करतोय. त्यासाठी खोबरं तांबूस रंगावरती भाजलं की त्याचमध्ये उभा पातळ चिरलेले 2-3 कांदे यामध्ये घालून घ्यायचे आहे. छोट्या साईजचे कांदे होते. अगदी मोठ्या साईजचे 2 कांदे जरी घातले ना तरी सुद्धा चालेल, फक्त पातळ चिरून घ्यायचे. आता कांदा पटकन भाजला जावा ना यासाठी थोडंसं तेल घालून घेतलं. आता मसाले भाजत असताना थोडं तेलाचा वापर केला ना की मसाले पटकन भाजले जातात. त्यामुळे इथे आपण थोडं तेलाचा वापर करून मसाले भाजून घेतोय. 1 ते 1.5 इंच आलं साफ करून बारीक कट करून यामध्ये घालून घेतलं. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे. आता आपण सेपरेट आलं लसूण पेस्ट बनवणार नाहीत आणि सेपरेट आलं लसूण पेस्ट बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही हे वाटणामध्ये आलं आणि लसूण भाजून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या भाजीचं वाटणही आपण एक स्पेशल पद्धतीने बनवतोय, तसंच तुमच्या भाजीला चवही अप्रतिम येते. त्यामुळे स्पेशल आपल्याला आलं लसूण पेस्ट न बनवता अशा पद्धतीनेच यामध्ये आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे. इथे बऱ्यापैकी हे 80% भाजलं गेलेलं आहे. आता एका साईडला अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि इथे आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे साईडने. त्यामध्ये घालायचे 2 चमचे धने. त्यानंतर यामध्ये घालायची आहे फुटाण्याची डाळ. आता ही फुटाण्याच्या डाळाऐवजी तुम्ही घरातली नॉर्मल जी चणा डाळ असते ती वापरली ना तरीसुद्धा चालेल किंवा फुटाणे वापरले तरीसुद्धा चालेल. आता हे आपल्याला चांगलंसं भाजून घ्यायचं आहे. आता हे ना तुम्ही कांद्यामध्ये टाकलं असतं तर एकसारखं आणि आतपर्यंत भाजलं गेलं नसतं. त्यामुळे साईडला तेल घालून भाजून घ्यायचं. सगळ्यात शेवटून आपल्याला 1 चमचा खसखस घालायची आहे आणि खसखस हे सगळं भाजलं गेलं ना, खसखस अगदी छोटी साईज आणि पटकन भाजला जाते. त्यामुळे लगेचच आपण हे सगळे मसाले एकत्रित मिक्स करून घेतलेले आहे. आता हे मसाले ना अशा हलकेसे थोडेसे फिरवून घ्यायचे आहे, भाजवून घ्यायचे. त्यानंतर पॅनमध्ये असे पसरवून ठेवायचे आहे. कांद्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं, त्यामुळे ना ते पटकन भाजल्या जातात, म्हणजे भाजल्या जावे यासाठी आपल्याला पॅनमध्ये पसरवून ठेवायचं. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे अर्धा टॅमॅटो. आता टॅमॅटो ना तुम्ही कच्चा घातला ना तरीसुद्धा या भाजीला छानच चव येते, पण इथे ना आपण थोडासा भाजून घेणार आहोत. त्यामुळे टॅमॅटोसुद्धा यामध्ये मिक्स करून असा भाजून घ्यायचा आहे. थोड्या वेळासाठी हे मसाले पुन्हा एकदा आपण आता भाजून घेऊया आणि थोडेसे पसरवून ठेवूया, म्हणजे टॅमॅटोमधलं पाणी जे आहे ना ते सुद्धा म्हणजे जळल्या जाईल आणि व्यवस्थित भाजल्या जातील. तर इथे ना आपले छानसे मसाले भाजले गेलेले आहेत. तर तुम्हाला मसाला दाखवते थोडंसं जवळून. अगदी मस्त असा मसाला भाजला गेलेला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा भाजवून घ्यायचा आहे, खूप करपवायचा नाही. इथे घेतलं मिक्सरचं भांडं, कारण मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता थंड झाल्यानंतरच हे वाटण तुम्हाला तयार करायचं आहे, तोपर्यंत हे थंड करून घ्यायचं. आता थंड झालेलं पूर्णपणे भाजून घेतलेले मसाले मिक्सरमध्ये घालून घेतले आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला वाटून घ्यायचे आहे. पाणी न घालता सुरुवातीला जेवढं होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं. नंतर ना यामध्ये पाणी घालून आपल्याला स्मूथ याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. एकदम बारीक वाटण तयार करायचं आहे. त्यामुळे ना पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं, पण पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं. वाटण तयार झालं की इथे ना मी 4 अंडे उकडून घेतलेले आहे. आता पहा, अंड्याचं प्रमाण तुमच्या घरामध्ये किती लोक खाणार आहेत यानुसार तुम्ही ठेवू शकता. तर त्यानंतर अशा पद्धतीने असे क्रॉसमध्ये आपण अंड्याला कट मारून घेणार आहोत. आता तुम्ही पहा, खालच्या साईडने आपण ज्या दिशेला मारला ना कट, इकडचा विदाऊट दिशेला कट मारायचा आहे, म्हणजे ना अंड्यामधून तुटणार नाही. त्यामुळे असे क्रॉस आपल्याला हे कट मारून घ्यायचे आहे. कट मारल्यामुळे अंड्यामध्ये आतपर्यंत आपण जो रस्सा बनवणार आहोत किंवा आमटी बनवणार आहोत त्या आमटीचा म्हणजे चव जे आहे ना त्या अंड्यामध्ये आतपर्यंत पोहोचते.
त्यामुळे अंड्याला अशा प्रकारे कट मारून घ्यायचे आहे. अंड्याला कट मारून झाले की आता अंड्याचं काम झालेलं आहे. तुम्ही अगदी अंडे थोडेसे फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, पण मी कट मारून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे कढईमध्ये तेल. आता मोठी भाजीची पळी भरून तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये वाटण घालून घेऊया. आता किती लोक जेवणार आहेत यानुसार तुम्ही इथे वाटणाचा वापर करू शकता, कारण यामध्ये फुटाण्याची डाळ घातलेली असल्यामुळे ही भाजी ना शिजल्यानंतर घट्ट होते. तर इथे मला ही भाजी खरं तर 2च लोकांसाठी बनवायची आहे, त्यामुळे ना मी थोडंसं वाटण घालून घेतलेलं आहे, काही वाटण शिल्लक ठेवलं. पण तुम्हाला जी भाजताना पद्धत जेवढं प्रमाण दाखवलंय ना त्यामध्ये 4 लोक आरामात ही भाजी खाऊ शकतात. आता आपल्याला हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण इथे परतवून घेतले. पाहू शकता पूर्णपणे वाटणाने तेल सोडलं. त्यानंतर घातलेला आहे चिकन मसाला 1 चमचा, पाऊण चमचा घरगुती मसाला, 1 चमचा काळा मसाला, थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि आता हे पुन्हा एकदा मिक्स करूया. आता मसाले घातल्यानंतर आपल्या वाटणाला एक छानशी कलरसुद्धा येतो आणि मस्त स्वादसुद्धा ह्या वाटणामधून सुटतो. अशा पद्धतीने वाटण जर बनवलं ना तर खरं तर भाज्यासुद्धा अगदी झटपट तयार होतात आणि विशेष म्हणजे नेहमीपेक्षा चविष्टसुद्धा होतात. तर इथे ना वाटण असं मस्त परतल्या जात आहे, पण आपल्याला आणखीन थोड्या वेळासाठी हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. इथे ना चवीपुरतं मीठ घालून घेतलं. मीठ खरं तर सुरुवातीलाच घालायचं होतं, मी घालायला विसरले, पण तुम्ही जेव्हा मसाले ॲड केले ना तेव्हाच मीठसुद्धा तिथे ॲड करायचं आहे. आता आपल्याला हे वाटण कसं परतलंय किंवा सगळं एकसारखं आतपर्यंत आणि परफेक्ट परतलंय की नाही हे असं चेक करायचं आहे. जसं आपण एखादं मिश्रण तयार करतो वडी वगैरे थापण्यासाठी आणि ते कसं गोळा होतो, तसं आपल्या ह्या वाटणाचा सुद्धा गोळा तयार होतो. तर वाटण तर मस्त परतल्या गेलं होतं. त्यानंतर उकळतं पाणी यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे. इथे ना आपल्याला उकळत्या पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही. उकळतं पाणी घालायचं, वाटल्यास थोडंफार पाणी तुम्ही नंतरनं थंड यामध्ये वापरू शकता गरज पडल्यास, पण शक्यतो सुरुवातीला तर तुम्हाला यामध्ये गरम केलेलं पाणीच वापरायचं आहे. आणि अशा स्वरूपाची आपल्याला भाजी करून घ्यायची, कारण यामध्ये नंतर शिजल्यानंतर डाळवं घातलेलं आहे आणि त्या डाळव्यामुळे ह्या भाजीला खूप सारा घट्टपणा येतो. त्यामुळे सुरुवातीला ना एकदम पातळ भाजी ठेवायची आहे. भाजीला चांगली मोठी उकळी काढून घेतली. आता गॅस मिडियम केलेला आहे. कोथिंबीर घालून घेतली आणि कट मारलेले अंडे यामध्ये सोडून घेऊया. आता ना ही भाजी 5-7 मिनिटे अगदी मंद गॅसवरती छान शिजू देऊया, म्हणजे भाजीला कटही छान येतो. तशीच भाजी एकदम चविष्ट तयार होण्यासाठी मंद गॅसवरती भाजी शिजवायची. तर आता ना इथे मी ही भाजी अशाच पद्धतीने पाहू शकता एकदम मंद गॅसवरती शिजवून घेतली आणि आपल्या भाजीला शेवटून असा मस्त कट आलेला आहे. तर आपली इथे नवीन आणि युनिक पद्धतीची अंडा करी रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खरं तर धन्यवाद. पण तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच करून घ्या. तसंच तुमच्या फॅमिलीसोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.